खिल्लार किंवा खिल्लारी गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून प्रामुख्याने तो महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर व या जिल्ह्यांच्या सीमेलगत असणाऱ्या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये व गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. नुकताच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने बीड येथील परळी येथे महापशुधन एक्स्पो आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी राज्यासहित देशातील अनेक जातिवंत खिल्लार गायींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील कवठाळी येथील पैलवान शामराव भीमराव नागटिळक यांच्या काजळी प्रकारातील जातिवंत ऐश्वर्या नावाच्या खिल्लार गाईला महाराष्ट्र चॅम्पियन व ऑल इंडिया उत्कृष्ट देशी खिल्लार गाईचा पुरस्कार मिळालेला आहे. जातिवंत देशी पशुधन वाचलं पाहिजे. देशी खिल्लार गाय शेतीसाठी कशी उपयुक्त आहे. या देशी खिल्लार गायीमुळे नागटिळक कुटुंबाला लाभलेलं आर्थिक वलय. या गायीने विविध ठिकाणी आयोजित केलेल्या पशु मेळाव्यात किती पारितोषिक पटकावली याबाबतची माहिती व या गायीच्या संगोपनाबाबत हे कुटुंब घेत असलेली काळजी, तर ऐश्वर्याने नागटिळक कुटुंबाला कसे ऐश्वर्य मिळवून दिले याबाबतचा ऑन द स्पॉट रिपोर्ट आमच्या प्रेक्षकांसाठी. नमस्कार. आज आपण पंढरपूर तालुक्यातील कवठळी येथे आलेलो आहोत आणि महाराष्ट्र सरकार पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून परळी येथे आयोजित केलेल्या महापशुधन एक्स्पो या कार्यक्रमामध्ये खिल्लार जनावरांचं प्रदर्शन भरवलं होतं आणि त्यामध्ये कवठळी येथील पैलवान शामराव भीमराव नागटिळक कवठळी यांचं काजळी खिल्लार ओपन गटामध्ये ऐश्वर्या ही गाय प्रथम क्रमांकाने आली असून चॅम्पियन व ऑल इंडिया उत्कृष्ट गाय म्हणून सन्मानित करण्यात आला आहे. आणि आज आपण त्या ऐश्वर्या गाय त्यांचे मालक त्यांची सविस्तर मुलाखत घेण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील कवठळी येथे आलेलो आहोत. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय नाव सांगा. शामराव भीमराव नागटिळक, गाव कवठळी. कवठाळी, तालुका पंढरपूर. बरं, ही गायची संकल्पना काय, कसं म्हणजे तुमच्याकडे या गायीने बरेचसे पुरस्कार मिळवले असं ऐकायला मिळालं. हो. अनेक पुरस्कार आहेत आणि परळीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने चॅम्पियन व प्रथम क्रमांकाचा असं दोन्ही पुरस्कार मिळवले. दोन्ही पुरस्कार मिळाले. तर जरा सविस्तर माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी सांगावी. ही गाय आम्हाला एक लहान असताना घ्यायची होती. मग आमचे सासरे गावातलेच आहेत, महादेव इंगळे म्हणून. मग त्यांना पहिल्यापासून याच्यातून माहिती आहे जास्त. आम्हाला काय याच्यातला लय अभ्यास नव्हता. ते आमचे गुरु आहेत महादेव इंगळे. त्यांनी आम्हाला त्यांना ही कारवड घ्या म्हणून सांगितलं होतं आम्ही. त्यांना घेतली होती स्वतःसाठी. म्हणजे ह्यांच्या मनी त्यांनी नव्हती घ्यायची म्हणून. आम्ही जाऊन ही टाकळीत आणली. सिकंदर टाकळीत जाऊन आणली. 4 वाजता भरली. संध्याकाळी इथे यायला म्हणजे आम्हाला झालं. आणि तिथनं आडव्या सडकापासून बुजलं गाडीत बुजलं. इथं खाली केलं, हातात निसटलं. रातभर आम्ही हुडकत होतो कारवाड. रातभर गावलं नाही. मग इथं ह्यांनी दोघा भावाभावानी इथं कारवाड धरलं. इथं शंकेश्वरात म्हणून आहे, इथं धरलं. सागवानात धरलं. मग सासरा असल्यामुळे मग ह्यांचा मुलगा म्हणला आम्हाला हे राहू द्या कारवाड. मग त्याचं आजोबा म्हणलं तू म्हणतोय तर मग तुलाच राहू दे. मग ह्यांनी सांभाळलं. ते एवढं मोठं झालं. त्याची गाय झाली. आम्ही पूर्ण ऑल महाराष्ट्रात प्रदर्शन आम्ही सोडलं नाही आणि तिच्या बिगर नंबरचा अजून कुठेच माघारी नाही. कुठल्या प्रदर्शनात साधारणतः घेऊन गेला होता? आम्ही आतापर्यंत 21 ते 25 प्रदर्शन केले. तिथून नंबरही घेऊनच आलेला. गुलाल हा टाकूनच येणार आम्ही. आमचा गुलाल झालं, रत्नागिरी झालं, खाली शिर्डीला गेलो आम्ही. शिर्डी सुधी शासनामार्फत होतं, तिथे झालं. आता ही कालचं म्हणलं तर इथं. आणि आमची एक इच्छा होती आता की शासनाच्या प्रदर्शनामध्ये आम्ही चॅम्पियन व्हावं. तर त्या प्रदर्शनामध्ये आता आम्ही काल प्रथम क्रमांक आणि चॅम्पियन झालेलो आहे तिथे. साधारणतः बक्षिसाचं काय स्वरूप होतं? बक्षिसाचं स्वरूप कसं होतं, त्यांचं चॅम्पियनला वेगळा बक्षीस आहे. ते काय खात्यावर जमा करणार काय असेल ते त्यांची प्रोसेस. 1 लाख असेल, काय असेल ते असेल. आणि 50,000 रुपये रोख रक्कम आम्हाला काल दिलेली आहे त्यांनी प्रथम क्रमांकाची. काल येतानाच आम्हाला रोख रक्कम, त्यांचं भाडं, आम्हाला राहण्याची सोय सगळं व्यवस्थित होती. आणि आमचे पंढरपूर मध्ये जी काय पशुसंवर्धन अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत आम्ही गेलो होतो तिथे. शासनामार्फत आम्ही त्यांचं इथं आम्हाला सिलेक्शन झालं. एक 15-20 दिवसापूर्वी त्यांचे डॉक्टर लोक आलती इथं आमच्या घरी. त्यांनी इथून आमच्या पंढरपूर तालुक्यातून एक 100 ते 150 गाई बैल दोन्ही मिळून असे सिलेक्शन केलं होतं
आणि आम्हाला त्यांनी तिकडे पाठवलं शिर्डीला. आणि म्हणजे कुणाला बी घेत नव्हती. जी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरात गुरु आहे ती त्यांनाच ती बोलवत होती. हा, इथं ते- येऊन सिलेक्ट करत होती. त्यांनी- असं कुणी बी आलं गेलं तसलं नाही. जी नंबरातली आहे ती त्यांनाच तिकडे बोलवत होती. सिलेक्शन करून आम्हाला तिथे गेलो आणि तिथं आम्हाला चॅम्पियन आणि प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे आम्ही खूप आनंदित आहोत आणि आमची शेवटची इच्छा होती. आम्ही चॅम्पियन बरेच वेळा झालोय, प्रथम क्रमांक घेतलाय, पण शासनाच्या कोट्यातून आज आमच्या एकच इच्छा होती, शासनामार्फत आम्ही चॅम्पियन व्हावं आणि साधारण ते स्वप्न आमचं पूर्ण झालेलं आहे. कोण कोण आले होते, मंत्री वगैरे आले असतील? कोण? फडणवीस साहेब आलते, धनुभाऊ मुंडे साहेब आहेत ते, धनंजय मुंडे होते. आणि ताई तर रोजच असते. ताई तिथंच होते. ताईंनीच ताईच्या मार्गदर्शनाखाली ते प्रदर्शन पार पडलेलं आहे आणि आम्हाला पुरस्कार ताईंच्याच हस्ते काल मिळालेला आहे. ह्याच्या अगोदर किती पुरस्कार म्हणजे कुठं कुठं मिळत काय जरा जे हो, आठवतील तेवढं सांगा. सुरुवात जी आठवते तिथून मी तुम्हाला सुरुवात करतो. हा. आमची सुरुवात झाली कनेर मठावर. कोल्हापूर. कोल्हापूर कनेर मठावर आम्ही घेतलो तिथं पारितोषिक. तिथून महोद झाले आपले इथे, पंढरपूर झाले, पंढरपूर मध्ये झाले की अकलूजला गेलो, अकलूज झाले, शिर्डीला झाले. प्रत्येक ठिकाणी नंबर काढतात. नंबरच आहे का ही काय आम्ही पुशेगाव कोणाला चॅम्पियन आहे. सांगायचं म्हणजे किंवा- आपल्या महाराष्ट्रात पुशेगाव म्हणजे आणि एकदम एक नंबर आहे. कुशेगावला हे मानाचं प्रदर्शन, तिथं आम्ही चॅम्पियन झालो. वा. रत्नागिरीला गेलो, तिथं चॅम्पियन झालो. साताऱ्यात आम्ही प्रथम क्रमांक घेतला. आपलं इंदापूरमध्ये नंबर घेतला. महेश दादा लांडगे तिथं द्वितीय क्रमांक आम्ही घेतला. परत ना शिर्डीला गेलो, शिर्डीत घेतला. पंढरपूरमध्ये आता संग्राम गायकवाड पंढरपूरमध्ये त्यांनी भरवलं तर तिथं चॅम्पियन झाली. भगीरथ दादानी भरवलं होतं तिथं नंबर घेतला. आणि मार्केट यार्डात मागेवारीचं प्रदर्शन असतंय, मानाचं प्रदर्शन, प्रशांत परिचारक मालकांच्या हस्ते त्याचं मार्गदर्शनाखाली चालू असते. ते तिथं आम्हाला चॅम्पियन म्हणून दिलं. तिथं पण आपली गाय चॅम्पियन झाली. आणि अजून असं बरेच काय आम्ही 2 वर्ष झालं जातो या असं बारकी किरकोळ प्रदर्शन बी भरपूर केलेले. मोठी आम्ही मानाची तिथं 5-6 ठिकाणी चॅम्पियन आहे. याची काळजी कशी घेतात साधारणतः, म्हणजे सुरुवातीपासूनची सांगा ज्या वेळेला तुम्ही आणली आता तुमच्या ही आणली तेव्हा आम्हाला बी वाटायचं काय ही गाय जवळ येऊ देत नाही, आईला काही तापड जास्त. तापड जास्त आहे, आईला ही काय तर करतो. पण आम्हाला कसं आहे, हिचा जे तापडपणा आहे ते आम्हाला काय लय वाटलं नाही. लोकांना वाटतोय तापड आहे असं आहे, पण आम्हाला काय ते त्रास देत नाही. घरातल्यांना, घरच्या माणसाला काय घरच्या माणसाला आम्हाला कधीच त्रास दिला नाही तिने, काहीच त्रास नाही तिचा. आणि तिचं कसं आहे, तिच्यापासून आपलं चांगलं झालंय. बरं. ही जे आज सगळं आहे ती तिच्याच आशीर्वादाला आहे. बंगला वगैरे ते- बंगला, गाडी, सगळं काहीच कमी नाही आयुष्यात, काहीच कमी नाही. म्हणजे लक्ष्मी आली तुमच्या लक्ष्मी घरात. आमची आई वारली, आता ती आई म्हणून आम्ही सांभाळतो. अरे वा. म्हणजे खरं तर गोधन गो माता मानली जाते, पण ह्यांनी सुद्धा स्वतःची आईच. आम्ही आता हिला कधीही आम्ही आई म्हणून हिला सांभाळतो. आमच्या आई वारल्यापासून जी काय प्रेम आईवर करायचं ती हिच्यावर आम्ही करतो. आता हिचा दिवसभराचा खुराक कसा असतो साधारणतः? काय रेग्युलर हाई वैरण आपली जी शेतातली असेल तीच वैरण असते, स्पेशल असं काय नाही. आणि मका, भरडा आपलं मकाचा, सातू आणि शेंगदाणा पेंड हे रोज 2 टाइम असते. किती असते काय? 2-2 म्हणजे आपलं हाया बाकीच्या बरोबर. रेग्युलर आपलं जे काय आपण गोराला ठेवतो एवढंच असतं. तुमच्याकडे आणखी काय काय जनावर आहेत? आमच्या काय जर्सी म्हशी आहेत त्या बरं. दुसऱ्या आहेत, पण आपण ज्या आता जास्त गुरं कमीच केलीत. या आपल्याला कसं आहे, ही नाद आहे खिलारचा, 4-4 दिवस राहावा लागतं. आता ह्या प्रदर्शनला आपण 12 तारखेला गेलो होतो, 15ला रिटर्न आलो. मग आम्हाला नाद आहे, मग आम्ही दोघं पण जातो भाऊ मग मैदानाला. मग कसं आहे, नाद असल्यामुळे जातंय. काम आम्ही घरची कामं सगळी उरकतो. 8 दिवस जायचं आहे म्हणल्यावर आठवडाभर आमचं ते चालूच असतंय, जायचं आहे म्हणलं की. आणि जशी गाडी ही गाय घेतली तशी आमची वाघमारे साहेबांचीच गाडी आहे बरं. पहिल्यापासून. कधीच कुठं जर जायचं त्या आमच्या घरातच मेंबर आहे. आता म्हणजे हा. काल असं आम्हाला नंबर येईल वाटत नव्हतं. का तर हा. गाईचं वय झालंय, 20 गाया होत्या, 1 नंबरच्या 20 गाया होत्या. त्यांचं भाव अक्षरशः निघून आलं, हे आपल्याला आजचा नंबर नाही म्हणून त्याला सण व्हायच नाही. नगून लगा मी सांगत होतो थांब लगा इथं नंबर येतोय आपल्या, नाही म्हणला 20 गाय येत्या 1 नंबरच्या आपल्याला नाही, या बारीनं मी जातो म्हणला, मला सण व्हायच नाही. जा म्हणलं तू आम्ही हाय इथं. ती माग घरी आला नाही तर मग आम्हाला बी वाटत नव्हतं, पण आम्ही बसलो आपलं तिथं- काय होईल ती होईल. तिथं काय झालं, हा. त्यांनी जी काय नंबर आले ते लोकांना त्यांनी आदल्या दिवशी फोन करून सांगितलं होतं, म्हणजे तुमचा नंबर आलेला आहे. काय सकाळी सांगितलं लोकांना नंबर आलेला आहे. मग ही पुरस्कार आहे, ह्या नंबरचं त्यांनी गुपित ठेवलं होतं, कोणालाच सांगितलं नाही. म्हणजे तुम्हाला गिफ्ट द्यायचं म्हणले आम्हाला काय म्हणली, ही तुम्हाला सरप्राईज आहे म्हणली, हा. कोणाला सांगितलं नव्हतं ही. आणि जी ती म्हणायची कोणाला फोन आलाय,
कोणालाच फोन नाही. मग आम्ही बी म्हणायचो काय आम्हाला तर फोन नाही. लोकांना वाटायचं ह्यांना फोन आला असेल तर ही सांगणार ती, पण आम्हाला फोन नाही. आम्ही आपलं डायरेक्ट बक्षीस वितरणापाशी जाऊन आपलं बसलो आणि डायरेक्ट आमचंच नाव आलं. हादरलो मग आम्ही आम्हालाच काय एकदम कळलं? हादरलो. अनपेक्षित. आम्हाला धक्काच बसला हो. आनंद म्हणजे ती काय आम्हाला समजून असते काय आपलं नाव कसं काय आलं. पळायच कळलं. ताईंची असते ताईंची असते पुरस्कार आणि एवढा मोठा सन्मान आपल्याला डायरेक्ट आपलंच नाव आलं. आम्हाला त्याचं काहीच नव्हतं. आम्ही नाही असं धरलंच होतं. आम्ही म्हणलं आता आपल्याला नाही का हिनच भरपूर कमवलेला आहे, दिला काय नाही दिला काय. आम्ही काय नाराज नव्हतो. त्या कमिटीवर बी नाराज नव्हतो, कुणावर आम्ही नाराज नव्हतो. आपल्याला आपलं काय आता आम्ही 3 वर्ष झाला म्हणजे मैदान खेळतोय. निवड तिथे एक नंबर निवड एक नंबर निवड एक केलेली. नंबर केली. वशिला नाही काय काय नाही नाही. लोक काय मग ज्याला आलं नाही त्याला म्हणणार वशिला लावला कुठं काय लावलं, हा. पण निवड एक नंबर केली. किती निवड जनावर होती साधारण तिथं तिथं म्हणजे आपल्या- हिच्या गटात 20 गाया होत्या बघा. हिच्या गटात 20 गाया महाराष्ट्रात होत्या. आल्या? हा, आणि म्हणजे ती म्हणजे महाराष्ट्रातनं नामांकित असे 20 गायी तिथं प्रदर्शनामध्ये हा. होत्या. म्हणजे गटात. महाराष्ट्रातून जर या गटातले 20 गायी काढत असतील तर त्या हा, आखीवर एकीवच असणार आहे त्या. हा. ती जी 20 गाय होत्या ती चॅम्पियनच गाय होत्या. हा. ती काय अशा म्हणजे काय दुसऱ्या कोणाला तिसऱ्या बी नंबर एवढी- वाल्या नव्हत्या. हा. त्यांनी पण बऱ्याच ठिकाणी चॅम्पियनच घेतलेलं होतं. बरोबर. म्हणजे आमची जी गाय आहे ह्याच तुडीतल्या ती पण गाय होत्या. त्यातून ही गाय चॅम्पियन झाली. आणि टोटल जी ग्रुप असतो या म्हणजे खिलारचा आदतचा एक ग्रुप काढला होता त्यांनी आणि 2 दातीचा एक ग्रुप काढला आणि ओपन म्हणजे चार दाती 6 दाती आणि जुळूक असा तिन्हीचा एक ग्रुप केला. त्या तिन्हीच्या ग्रुप ओपन मध्ये आपण प्रथम अधिक आपल्याला सन्मानित त्यांनी केलं उत्कृष्ट गाय म्हणून त्यांनी स्टेटस, आणि तो आपल्याला सन्मान खूप मोलाचा आहे आणि आपण त्यांचे ऋणी आहोत महाराष्ट्र शासनाचे. आता काय अपेक्षा आहे त्या गायकडनं अजून? आता आमच्या अपेक्षा पूर्ण संपलेल्या आहे. बरं. आता आम्ही तिला नेणार मैदानाला. महाराष्ट्रात नंबर 1 नाही आज. हा. आता आमच्या अपेक्षा आता काही नाही. आता कुठे जरी आम्ही मैदान असेल तर तिथे जाणार आम्ही, पण आम्ही नाराज होणार नाही. नंबर 10 जरी आला तर तिच्यावर आम्ही नाराज होणार नाही. तिनं का तर इतकं कमवून दिलंय आम्हाला की आता बस बरं. तिच्यापासून अपेक्षाच राहिली नाही. वा. आज तिचं 1 पिल्लू आम्ही 2,21,000 रुपयाला 15 दिवसापूर्वी मी विकले. विकलंय. हा, आज ती पिल्लू पुण्यामध्ये आहे. बरं. 2 दाती पिल्लू आहे ते पुण्यामध्ये. मी आणि 15 दिवसच झाले हिचं ह्याच्या आधीच पिल्लू आम्ही 2,21,000 रुपयाला मी पुण्यामध्ये दिलेला आहे. आता एवढं नंबर काढत असताना हा. किंवा एवढ्या ठिकाणी प्रदर्शनात प्रथम क्रमांक काढत आली, हं. अशी कुठं मागणी झाली का तुम्हाला आम्हाला ही द्या किंवा तुम्हाला आम्ही आम्हाला- त्याची काही किंमत देतो? आम्हाला घरी येऊन पुण्याचे आमचे मित्र आहेत त्यांनी फॉर्च्युनर गाडी देतो म्हणजे मला तुमची गाय द्या, पैसे नाही तर तुम्हाला 4 व्हीलर मी गाडी आणून देतो नवीन गायच्या बदल्यात गायच्या बदल्यात मला तुमची गाय द्या. बरं. आम्ही म्हणलं ही आमची आई आहे. अं, तुम्ही 1 कोट दिलं काय आणि 10 कोट दिलं काय, आई ही कोणी विकतं का? नाही. विकत नाही. ही आई आहे त्यामुळे तुम्ही त्या पैशाचा विषयच नाही. असं आहे. आम्ही तिचं मोल करणारच नाही. आता तुम्ही किती जरी मागितलं असं पोतं जरी आणून ठेवलं पैशाचं तरी आम्ही तिला देणार नाही. जग अख्खं पैशाच्या पाठीमागे लागले. पैसा पैसा करत माणूस हा प्रत्येक कुठल्याही थराला जायला तयार आहे. पण आज फक्त एकमेव शेतकरीच असा आहे. शेतकरी राजा म्हणलं जातं. मनाचा मोठेपणा फक्त शेतकऱ्यापाशीच बघायला मिळतो. आणि त्याच शेतकरी राजा आज सांगतो की अख्खी फॉर्च्युनर देतो म्हणलं तरी काय दिलं नाही. 1 कोट दिलं तरी द्यायला तयार नाहीत. म्हणजे जनावरांवरती आपल्या शेतीवरती गोधनावरती प्रेम करणारा हा फक्त शेतकरी राजाच असू शकतो. आणि तुम्हाला साहेब तुमची गाडी असते आम्ही ऐकलं त्या गाडीची आणि गायची ओळख तर आम्हाला ऐकायला मिळते. काय तो प्रकार आहे थोडा जरा आता समजून बघा सांगा. इथं गाडी आणू द्या, हा. गै भावरतीच लगे तिला वाटतंयच कुठं तर नेल. बरं. अशी रस्त्यावर नाही करा गै गाडीत उडी मारून चढती. बरं. हा, गाडीत गेल्यावर आत बसवले इतकी कडकडे आत घातली तर काय सुद्धा करत नाही, शांत एकदम. शांत राहा. हा, 1 दिवस 1 रात उभा करा गाडीत, बरं. गाडीत बसत नाही ना काय नाही, हाय अशीच खडी. आता बाकीचे लोक आल्यावर भुसती काय हा, तुम्हाला काय नाही, काय सुद्धा बुजत नाही, काय सुद्धा करत नाही. त्यांची सवय लागली. सवय झाली. हा, सवय लागली. आता स्पाटनला मैदान झालं. हा. स्पाटनला आम्ही गेलतो मैदानला. तिथं पर आम्ही इथनं पाट 2ला गेलो. तिथून गेलो रिटर्न माघारी आलो तर घरी गाई बसली. तिथं गाय बसली बसतच बी नाही. नाही, तिथं गाडीत सुद्धा पण बसत नाही. बसत नाही, तिथं बरं. पण गाय बसत इतकी नाही. बावरती मैदान बघितले, लय बावरती. गाय गाय हितनं जी गाडीत भरली तिथं आम्ही मैदान केलं. मैदान खेळून रिटर्न आम्ही घरी आलो. घरी आल्यावर आमच्या दावणीला वैरण खाल्ली, पाणी पिली आणि बसली. आणि आता पण काल दिवसभर उभं राहत होती मैदानात. संध्याकाळीच बसणार, दिवसभर उभं राहणार. म्हणजे हाय तिथं अशी. माणसं जास्त बघायची येत होती, म्हणजे त्याच्यामुळे गाय हिचं बसत नाही. आता एवढं वय झालंय. आता ही वय झाली, हिचं आता 5 वर्षाच्या पुढे आहे वय. बरं. हा, पर हिचं अजून जी काय ही जी ताकद आहे शरीराची हो. ती अजून भरपूर ताकद आहे.
अहो खिलार कशाला म्हणते ती खिलार आहे ती काटक खिलार जातीवंत जातीवंत जातीवंत. काटक खिलार खिलारची जर जात असेल तर ओरिजिनल जात कुठली असेल तर ही खिलार ऐश्वर्य. बरं. आतापर्यंत आम्ही एवढ्या खिलार बघितल्या तर हिच्यासारखी जात अजून नाही. ओरिजिनल जात. आता खर तर शेतकरी हा राजा हा जनावरावर पशुधनावर प्रेम करतोच, पण स्वतःच्या आईची उपमा देऊन आणि स्वतःची आई त्या गायमध्ये समजून हा सांभाळणारा शेतकरी राजा आणि उदंड जे दिलं म्हणतायत आम्हाला भरभरून दिलं या गायीनं. आता एक तर गायची पाळण्याची जी प्रमाण वाढलंय ते फक्त जर्शी असेल म्हैस काय असेल, पण खिलारचं प्रमाण कमी झाले. पण खिलार पाळले तर त्याचा असा बेनिफिट होऊ शकतो. पण साध्या खिलारमध्ये सुद्धा आता तुमचं हे शेण असेल गोमूत्र असेल त्यामुळे शेती उत्पत्ती काय तुम्हाला फायदा वाटतो का? शेतीला फायदा भरपूर. काय असं वाटतं? म्हणजे हिचं शेण उत्पादनातला फरक सांगा आम्हाला. हिचं शेण हं. आणि आपल्या एचएफ गायचं शेण हा. ह्याच्यात भरपूर फरक आहे. त्याची 4 पाट्या आणि हिचं एकच पाटी शेण बरोबर आहे. पिकाला कसा फरक पिकाला जाणवतो हिचा तुम्हाला? रिझल्ट जास्त आहे. आता मी आमची केळी आहे हा. हिचं गोमूत्र आम्ही केळीला मी सोडतो या हा. एक नंबर रिझल्ट. हा. हा मी आता हिचं कोब्यावर खाली पडलेलं आम्ही केलेलं धरतो आम्ही गोमूत्र तर केळीला सोडतो या एक नंबर रिझल्ट आहे. नाही, अशी तुम्ही कुठं तफावत केली का एचएफचे किंवा म्हशीचं सुद्धा गोमूत्र काही झाडांना नाही आम्ही सोडलं आणि- सोडतच हा, नाही त्याचं आम्ही फक्त खिल्लारचं सोडतो खिलारचं सोडलं. हा त्यामुळे आम्हाला रिझल्ट खिल्लारचा माहिती आहे खिल्लारचा एक नंबर रिझल्ट आहे. म्हणजे उत्पादनात सुद्धा म्हणजे गाईचं शेण गोमूत्र हे स्वतः खात्री करून घेतलेली जी शेतकरी मंडळी आहे. आणि गायचा पुनर्जन्म आहे बर. हा. हिला अटॅक आला होता. बर. गड हिंगलजला मैदान होतं म्हणून आम्ही 8व्या महिन्यात गाभण होती. हा. आता 1.5 वर्ष होत आले 1.5-2 वर्ष होत आली. मग आम्ही मैदानाला जायचं म्हणून जास्त मी सांभाळली थोडी. हो. मैदानाला जायचं म्हणजे मग काय होतंय नंबर यावा म्हणून थोडी अशी असते जास्त तिला खाऊ घालणं हे. हा. मग खुराक जास्त झालं. हो. मग खुराक जास्त झाल्यामुळे आम्हाला वाटायचं काय लय झालं मग पोटात बाळ असल्यामुळे तिला सण झाला नाही आणि तिला लहान मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला आणि अटॅक आला. मग अटॅक आल्यावर डॉक्टर आमच्यातलं शशिकांत नागपूर शेळवेजी त्यांनी पहिल्यांदा 5 वाजता रक्त चेक करायला मला दिलं. रक्त चेक करायला मी लॅबला नेलं. लॅबला नेल्यावर रक्तात काय दोष नव्हता. त्यांना फोन केला त्यांनी रिपोर्ट टाकल्यावर सांगितलं हिला अटॅकची लक्षणं आहे की हिचं लहान मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय. हो. मग आता काय करावं लागेल आम्ही म्हणले उपचार करू काय तर आपण आता आपला उपचार अधिक आपल्या देवावर श्रद्धा ठेवा काय असेल ते असेल आपण बघू उपचार पण करू. मग आमच्यातले तर नामदेव डॉक्टर आहेत नामदेव म्हणून त्यांच्याकडून प्रथम उपचार चालू करा म्हणले मी सांगतो मेडिकल मधून आणा. मग डॉक्टरने आमच्यात चालू केला उपचार तर त्यांनी फोन केला बोशे ते जावा बोशे पाटील एक मेडिकल आहे जमदाड यांचं म्हणून तिथून औषध आणा म्हणले. तिथनं मी औषध आणलं तवर ती धोंडवाडीतनं घरी आलं त्यांनी उपचार केला. उपचार केल्यानंतर ती औषध घेऊन आलं ते औषध काय त्यांनाच माहिती कुठलं होतं ते त्यांनी ते उपचार केला. उपचार केल्यानंतर 1 तासात गाय घोड्यावानी उभा राहिली. आता त्याची व्हिडिओ आहे तुम्ही जर बघितलं ती व्हिडिओ ती तरपड जर बघितली आम्हाला हे वाटत नव्हतं ही गाय वाचते अशी पूर्ण अशी अंग सोडून पडत होती तिला काय कळत नव्हतं आणि पोटात 8 महिन्याचं वासरू होतं तरी ती गायला काही झालं नाही वासराला काही झालं नाही. आपलं बी नशीब चांगलं गायचं पण नशीब चांगलं पुनर्जन्म झाला पुनर्जन्म झालाय. तो डॉक्टरनी गॅरंटी दिली नव्हती. डॉक्टरने सांगितलं होतं हिची गॅरंटी नाही आपण प्रयत्न करू प्रयत्नातनं काय होईल ते होईल आपण. मग आम्हाला काय वाटायचं तिला जरी आता हो का शेवटी माणूस पण जातोच तिचं जर नशीब असतं तर जगल फक्त तिची आम्हाला तरफड बघू ना पाय खोडायची अंग उपटून आपटायची असं दानादन डोकं आपटायची अशी पडायची कुणीकडे पण मग आम्हाला ती सण होईना. आम्ही सांगितलं नाही का आई वणी हिला सांभाळायला आणि मग ती आम्हाला बघवू ना म्हणजे आता जीव जाऊ द्या तर पडून जीव नको. म्हणजे घरातल्या माणसावर प्रेम करतो माणूस त्यावेळेला आजारी असेल त्या प्रत्येक व्यक्तीची तरफड असते की आजारी माणूस कसा नीट व्हावा त्यापेक्षाही जास्त यांनी आता सांगतायत की गायीवर आम्ही प्रेम करतोय आणि ती तरफड बघवत नाही. आणि तिला झाल्यानंतर आम्ही हे काय जरी झालं तर आम्हाला जेवण खावं वाटत नाही. ती नीट असेल तरच आम्ही जेवण तिला काय पण होऊ द्या तिला आधी बघत असतो लगेच डॉक्टरला ह्या डॉक्टरचा जर रिझल्ट नसला त्यांना काहीच बोलत नाही आम्ही तुमचं काय खराब आहे किंवा तुम्ही आहे असं बोलत नाही आम्ही दुसऱ्यांना ऑटोमॅटिक फोन लावत असतो असा हिला त्रास आहे बाबा काय करावं लागेल म्हणजे आम्हाला तिला नीट करायचं असतं म्हणजे डॉक्टरला दोष देत नाही आम्ही. आमचा काय असतो उद्देश की तिला नीट करणं पहिलं उद्देश. आपण पंढरपूरचा पेशंट सोलापूरला का नेतो तर ती आमची उपचार झाला पाहिजे. उपचार झाला पाहिजे म्हणून आपले ह्या आमचे स्थानिक डॉक्टर आहेत त्यांच्याकडून नाही जरी झाला तर आम्ही शशिकांत डॉक्टरांना फोन करतो. शशिकांत आम्हाला सल्ला चांगला देते आणि त्यांच्या सल्ल्यानं गायच आमची व्यवस्थित आहे काय अडचण नाही. आतापर्यंत
आमच्या 2-3 केसी त्यांनी चांगले केले आणि हिची केस तर इतकी कंडिक्शन मध्ये होती की आम्हाला तिचं पुनर्जन्म आहे तेव्हापासून. आता अनेक प्रदर्शनामध्ये नंबर मिळवतो. हम्म. आता काय अपेक्षा? महाराष्ट्र शासनाचा सुद्धा चॅम्पियन म्हणून Champion महाराष्ट्र म्हणून. चॅम्पियन म्हणून नंबर मिळवला. नंबर मिळाला. महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा नंबर मिळवला. हो. आता यापुढे काय अपेक्षा आहे त्याच्यात? आता अपेक्षाच नाही हा. तिच्यापासून. तिला फक्त मैदान असेल तर आपल्याला नाद आहे म्हणून मैदानात जायचं, नंबर दिला ठीक, नाहीतर रिटर्न यायचं आपण माघारी. काय पदर करायचं तिच्यावर आता नाराज व्हायचं नाही. तिनं नंबर दिला नाही किंवा कमिटीने नंबर, तिच्यावर नाराजच व्हायचं नाही, कधीच व्हायचं नाही आता. खरं तर शेतकरी राजा आणि पशुधन वाचलं पाहिजे म्हणून आज जे काही अनेक लोक असतील, अनेक समाज, अनेक साधू संत पूर्वीपासून सांगत आले की बाबा देशी गाय आणि देशी गोवंश वाचवा. आणि देशी गोवंश वाचवल्यानंतर आज आपल्या समोर उदाहरण आहे. आर्थिक सुद्धा प्रगती आमची कशी झाली हे शेतकरी सांगतायत. घर असेल, बंगला असेल, गाडी असेल, हे सगळं या गायच्या माध्यमातून आम्हाला मिळालं म्हणतायत. तर खरंच शेतकरी गोधनावर या पुढच्या काळामध्ये प्रेम करणार आहे. अशाच पद्धतीचं गोधन सांभाळून आपल्या प्रपंचामध्ये आर्थिक उन्नती मिळवल आणि सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा या माणसानं आज महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेऊन मिळवलंय. आज महाराष्ट्रात कुठेही जाऊ द्या, आम्ही ऐश्वर्यामुळे आम्हाला ओळखतो. हा. आम्हाला गावातच फक्त ओळखतो. धरून चाला एक 10-20 काय कुठं आपली मित्र कंपनी एवढीच ओळखत असेल. आज आमदार लोक, मंत्री सुद्धा आम्हाला ओळखते ती फक्त ह्या ऐश्वर्यामुळे. एक समाजात मानाचं स्थान मिळवायचं असेल तरी सुद्धा गोधन सांभाळलं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांना किंवा आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन करणार गोधनासाठी? काय करावं? प्रत्येकाने शेतकऱ्याने एक गाय असावी आपल्या दारात. तिची सेवा करा, पुण्य आहे. सेवा ही करावीच. तिच्यामध्ये 33 कोटी देव आहेत म्हणते. मी म्हणतो काय, देव वासू अगर नसू, तुम्ही 30 देव आहे ना आपल्यासाठी. 33 कोटी देव, एक देव असू द्या काय तर 33 कोटी असू द्या, देवच आहे आपल्यासाठी. देवाची कृपा झाल्यावर आपल्या प्रपंचात उन्नती होती म्हणते. मग गायची सुद्धा कृपा झाल्यावर हा, शेती उत्पादनात भर पडेल आणि आपल्या प्रपंचात उन्नती होईल. हे तितकंच खरं आहे. आज आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचा आभार. धन्यवाद. धन्यवाद.